बिग बॅश टॅलेंट हंट अर्थात अंडर 14 क्रिकेट लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट 17 षटकांचे सामने 17 ओव्हर मॅच सेमीफायनलचा हा दुसरा सामना जिथे माई क्रिकेट अकॅडमी पाठलाग करत आहे जिथे इम्प्रेसिव्ह क्रिकेट अकॅडमीनं पहिला फलंदाजी करताना धावा केल्यात आणि त्या धावांचा पाठलाग कशा पद्धतीनं ते पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. समर्थ पहिले षटक पहिली ओव्हर घेऊन समर्थ रेडी होतील. 82 धावांचा पाठलाग करायचा आणि 82 धावांचा पाठलाग करताना ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झालेत. अथर्व आणि अक्षित जेठवा आणि अथर्व निंगावटे निंगावले अथर्व पहिलाच व्हाईट बॉल समर्थ पिसे बॉलिंग मार्क वरती पहिलाच खराब चेंडू खराब बॉल. एक संघ जो फायनल मध्ये प्रवेश केलाय ज्या टीमनं फायनल मध्ये प्रवेश केलाय तो अवर्स क्रिकेट अकॅडमी आहे. आज कोण चॅम्पियन बनणार कोण टायटल घेऊन जाणार आपल्या त्या ट्रॉफीवरती नाव कोण कोरणार त्यासाठी लढाई कव्हरच्या डोक्यावरनं फटका खेळलाय पाठलाग केला जातोय लॉंग चेस फॉर द फिल्डर. चेंडू नाही थांबणार चेंडू गेलाय सरळ सीमा रेषा पार चौकार. उजव्या बाहेरचा चेंडू होता फ्लॅटेड डिलिव्हरी होतं बरोबर आउट वाला हा फटका कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले. रिप्ले बघा ऑफस्टमोरचा चेंडू होता कव्हरच्या डोक्यावरनं लॉफ्टेड थ्रू द कव्हर या चेंडूला पाठवले बॉर्डलाईनच्या पार चौकार. अथर्व निघावले बॅटमधनं पहिला चौकार पहिला फोर आलाय. 82 धावांचा पाठलाग करायचा त्यावेळेला एक स्ट्रॅटेजी आखली गेली आहे डावपेच आखले गेले आहेत. रणनीती आखत असताना टीम मिटिंग झाले कशा पद्धतीने धावांचा पाठलाग करायचा आहे. फुलटॉस बॉल मिस केला फुलटॉस बॉलला मिस केलं. कुठेही खेळू शकले असते सरळ जिथे फिल्डर होता त्या फिल्डरच्या हातामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. लेन थोडीशी जास्त लांबी होती. दॅट्स अ परफेक्ट लाईन इथे टर्न पण आहे बाउन्स पण आहे. ऑस्ट्रमच्या बाहेर चेंडू ठेवला होता तसा टर्न अँड बाउन्स पडला. लेग ब्रेक बॉल लेग स्पिन टॉप स्पिन म्हणूया तसं लेग स्पिन बॉल डॉट बॉल. आता रॉंग होता फ्लिपर होता तो आता असताना बरोबर ओळखलं असतं कारण ज्यावेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरी हाताच्या त्या बोटाकडे रिलीज आर्म तिथे पाहणं गरजेचं आहे. तिथून ज्या वेळेला चेंडू सुटतो त्यावेळेला तुम्हाला रीड करता आला पाहिजे ओळखता आला पाहिजे आणि तोच ओळखला होता. आई गोगली होता शेवटच्या 2 फुटामधनं उलट्या बाजूने जसा फिरवला जातो तसा गुगली. दोन खराब चेंडू नंतर पुन्हा एकदा लाईन अँड लाईन मेंटेन करताना समर्थ अक्विकरवर होता. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला पहिल्या षटकाचा खेळ संपताना आफ्टर 1 ओव्हर स्कोर 5 फॉर नो लॉस. 82 धावांचा पाठलाग करायचा आणि 82 धावांचा पाठलाग करताना सुरुवात एका चौकारने केली होती कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवलं तर बॉन्डलाईनच्या पार चौकार. आता गोलंदाजी मधलं मिश्रण देखील पाहिलं समर्थाचं जसा टॉप स्पिन पाहिला लेग स्पिन पाहिला एक वेगवान फ्लिपर पद्धतीनं चेंडू हाताळला. 2 गुगली चेंडू देखील त्याने हाताळलं. रॉंग वन त्याला पिक केलं गेलं होतं. आता क्रमांक 2चं षटक 2ची ओव्हर घेऊन श्री परब बॉलिंग मार्कवरती स्ट्रायकर सज्ज होतील अक्षित. अक्षित जटवा
शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी दिशा इन ऑफ स्टंपचे जास्त बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. दिशेवरती नियंत्रण होतं. वेगवान चेंडू हाताळण्याच्या प्रयत्न. रिलीज ऑफ द डिलिव्हरी. खांदा लवकर खाली आला आणि तो खाला येत असताना दिशा भरकडली. लाईन पूर्णपणे भरकडलेली पाहायला मिळाली. या चेंडूवरती व्हाईट बॉलचा इशारा. वाईड आहे की नो आहे, कारण 2 टप्प्यापेक्षा जास्त टप्पे पडल्यात, त्यामुळे नो बॉलचा इशारा होतोय. लगेच वेग देणं गरजेचं नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही थोडंसं वॉर्मअप करा. आणि जसा पंचांचा इशारा, अंपायरचा इशारा आलाय फ्री हिटचा, तसा खेळाडू कक्षामध्ये डगआउटमध्ये पण खेळाडू बसले, तेही सांगताय बाबा तुला चान्स आलाय, दे घुमा के बल्ला, दे घुमा के. दे घुमा के खेळलाय. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पाठला करतोय. चेंडू जाईल बाउंड लाईनच्या पार. फ्री हिटचा पुरेपूर समाचार. चेंडू सीमारेषच्या पार. सौकार. राज डीजे. ऑफ स्टॉपच्या बाहेर अजून एक चांगला फटका. वॉट अ स्ट्रोक. टायमिंग काय साधलंय. टायमिंग विथ प्लेसमेंट. परफेक्ट स्ट्रोक. सौकार. धावा वेगाने पुढे चालले. स्कोअर जाऊन पोचलाय तो 15 वरती. राज डीजे कुठे असेल तर या. डीजे राज. गॅप शोधू शकले नाही या चेंडूला. धावा धाफलकावरती येत्या 15-15. फ्रीडच्या चेंडूवरती आखोडप्याचा चेंडू होता, त्यावरती शॉर्ट ऑफ जॅम शॉर्ट ऑफ पूल केला होता आणि त्यानंतर ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. स्क्वेअर कटचा एक देखणा असा सौकार. जास्त बाहेर होता. एक रन ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपताना स्कोर आहे 16 धावा. नाही, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 बॉल बाकी आहेत. दोन चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा धाफलकावरती आहे त्या 16. ऑफस्टॉनच्या बाहेर बीट झालेत. कट करायचा होता. सोळा धावा धाफलकावरती 82 धावांचा पाठलाग केला जातोय. शेवटचे दोन्ही चेंडू निर्धाव आलेत. 2 डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धाफलकावरती 16.
3 नंबरची ओव्हर साठी पुन्हा एकदा समर्थ भिसे ज्यानं पहिली ओव्हर 5 रन पहिल्या ओव्हर मध्ये पाहिल्या होत्या. पुन्हा एकदा समर्थ सुरुवात चांगली केली होती समर्थनं. लेग स्पिनचा चांगला मारा होता आणि लेग स्पिन टाकत असताना गुगली आणि फ्लिपरचा पुरेपूर वापर त्याने पहिल्या षटकामध्ये केला होता. क्षेत्राची रचना आपण बघितली तर एक सेकंड स्लिप आहे, पॉइंट कव्हर पॉइंट शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ मिड ऑन, नाही तर लेग स्पिनचा मारा मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेग. एक क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरला तैनात करण्यात आलाय सीमारेषेजवळ. रनसिंग डाऊन द विकेट बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये फील्ड केले गेले, संधी देत नाहीयेत. डरस कश्मकश सुरू आहे, एकमेकांमधली जुगलबंदी चालू आहे. टॅकल करण्याचा प्रयत्न बॅट्समॅन करतोय तर त्याला बीट करण्याचा प्रयत्न बॉलर समर्थ. समोर अक्षित, आता गुगली होता ओळखलं होतं. सेव्हन्टीन 17. पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूवरती एक सिंगल रन. फ्रंट फूट वरती डायरेक्ट हिट थोडासा क्लोज होता. डायरेक्ट हिट झाला असता थोडासा क्लोज होता. कॉलिंग बरोबर होती अथर्वानी अक्षित जेठवा यांची. कॉलिंग व्यवस्थित असणं आवश्यक आहे. स्कोर 18-18. आताही गुगली होता फ्रंट फूटवर आले होते. कडेला लागला, जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाऊन फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. 19-19. तेव्हा यंगस्टर या पद्धतीनं स्पिनर म्हणून येतात ॲज अ फिरकी गोलंदाज, पाहायला बरं वाटतं. बघा हाही गुगली होता, गुगलीचा पुरेपूर वापर करतोय समर्थ. 3 षटकांचा खेळ, 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर स्कोर आहे 19-19. कुछ करिए नस नस मेरी खोले, हाय कुछ करिए, कुछ करिए बस बस बड़ा बोले, अब कुछ करिए. ओ कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए, हाय कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए. चक रे चक रे इंडिया, चक रे इंडिया. बॉलिंग मार्गवरती प्रणिशा. विकेट आवश्यक आहेत. या अशा स्कोरबोर्डला जर डिफेंड करायचं तर रेग्युलर इंटरव्हल मध्ये तुम्हाला विकेट घेणं गरजेचं आहे. विकेट मोस्ट इम्पॉर्टंट. परफेक्ट लाईन बरोबर लाईन. सेमी न्यू बॉल आहे त्याच्यामुळे चेंडू आत येणार की बाहेर जाणार याच्यामध्ये होते. सीम वरती बरोबर पोझिशन, सीम वरनं हा चेंडू सोडला होता प्रणिशा. हा चेंडू बघा स्टंपिंग केलंय, अपील झालंय.
पंचाने सांगितलं इट्स ओके. कोण आहे सूरज याचा विकेट किपर आपलाही जलवा दाखवत आहेत. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलं तर तनुज तनुष चव्हाण का सूरज आहे सूरज परफेक्ट परफेक्ट लाईन अँड लेन. जशी बॉलिंग पाहिजे जशी गोलंदाजी पाहिजे तशी गोलंदाजी आता प्रणिशा यावेळेला करत असताना ऑफ ब्रेक पुन्हा एकदा डॉट बॉल मजा येणार आहे मॅचला. जसं जे डॉट बॉल येतील तसं इक्वेशन थोडंसं हलेल आणि मग ते इक्वेशन हलल्यानंतर येणारा प्रेशर दबाव कशा पद्धतीने त्याला हँडल करणार प्रेशरला कशा पद्धतीने खेळणार. बॅक टू द बॉलर. पाचही चेंडूवरती एकही रन नाही आहेत. पाचही चेंडू डॉट बॉल. मॅडनोरनं सुरुवात केली प्रणिशानं. चांगली गोलंदाजी प्रणिशाची. मॅडनोरनं सुरुवात केली. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरचा खेळ संपताना स्कोर 19 फॉर नो लॉस. 19 बिनबाद. मारे या कोई मारे ना यहाँ अपनी भी थोड़ी अदा थोड़ा अंदाज है. ऐसे हैं चाहे वैसे हैं अरे जो भी हैं जैसे हैं खुद पे हमें नाज है. थँक्यू. नाईन्टीन 19 धाफलकावरती आहेत. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह केला पॉइंटला फिल्डर तैनात. दबाव वाढतोय आता प्रेशर वाढतोय. आता फिल्डिंग करणारा संघ देखील नाव त्यांचं इम्प्रेसिव्ह आहे आणि तशीच कामगिरी तशीच बरोबर परफॉर्म चालू आहे. इम्प्रेस केलेला आहे. प्रेशर टाकलेला आहे. प्रेशर मध्ये विकेट विकेट विकेट. प्रेशर टाकलं होतं प्रेशर मध्ये आलाय विकेट. फलंदाज बाद. चाहो तो हमको आजमाना यारबाज हम जानसाज हम इश्कबाज दिल वाले कहते हैं हमको प्यार से इंडिया वाले छू लेते दिल के तार से इंडिया वाले हर चीज छीन ले हार से इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले दुश्मन के छक्के छुड़ा दे हम इंडिया वाले. एक गडी बाद 19. फ्लायटे डिलेवरती बॅकफुटला गेला. बॅकफुटला जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सरळ स्टंपच्या समोर थोडेसे एक्सपोज झाले आणि एक्सपोज होत असताना हा विकेट प्राप्त केलाय. याच करता म्हटलं होतं बाबा विकेट महत्वाचा. विकेट मेड मोस्ट इम्पॉर्टंट आहे या टीमसाठी. आर्यन सिंग नंबर 3 वरती बॅटिंगसाठी आर्यन सिंग. पण एक विकेट जसा इम्प्रेसिव्ह क्रिकेट क्लबनं प्राप्त केला जसा मिळालाय वैसे भाई हौसले बुलंद हुए हैं इम्प्रेसिव्ह क्रिकेट टीम के. बॉलिंग मार्ग वरती पुन्हा एकदा
समर्थ लेग ब्रेक, लेग ब्रेक. मजा येणार, आता मजा येणार, कारण एक तर थोडस मिक्स बॉलिंग केलेली आहे ती समर्थ पिसे आहे ना, त्याच्यामुळे त्या मिक्स बॉलिंगचा कसा सामना करतील आर्यन. ऑफ स्टंपच्या बाहेर, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह. खराब फिल्डिंग, खराब फिल्डिंग, फिल्डिंग खराब. चेंडू सीमा रेषा पार. ये लो हो गया, चुटकी कोई काटो ना है हम तो होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में, बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है, बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये Thank you. नाव है. आर्यन सिंग काम एकच आहे बाबा, लवकर गोलंदाजावरती बॉलरवरती प्रेशर निर्माण करता. ॲज अ स्ट्रोक प्लेअर, ॲज अ स्ट्रोक प्लेअर म्हणून त्यांचं काम आहे, आणि तेच करताना पहिल्या बॉलवरती डिफेंड केला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर ड्राईव्ह केला तर चौकार. जसा समर्थ विसेच्या बॉलिंगचा उल्लेख केला होता, त्याच्याकडे मिश्रण आहे, चांगली बॉलिंग आहे, लेंथ आहे, वेगवेगळे चेंडू ज्या वेळेला तो करतो त्यावेळेला देखील मजा येते. लेग स्पिन, टॉप स्पिन, फ्लिपर, गुगली. आता हा देखील तळा होता, मिस आला, लाईनला मिस केला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 23. मरघट तक है तेरी कहानी, पग पग प्यारे. दंगल 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 दंगल, सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल 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 दंगल, माँ के पेट से मरघट तक है तेरी कहानी, पग पग प्यारे. दंगल 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 दंगल, सूरज तेरा चढ़ता ढलता गर्दिश में करते हैं तारे. दंगल 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 दंगल. दंगल तो बिल्कुल है, मैदान में भी है. प्रणिशा पुन्हा एकदा सजवतील आता खाडियनकडे बॉलिंग साठी. प्रणिशा मॅडन ओव्हर, पहिली मॅडन ओव्हर केली होती. त्या मॅडन ओव्हरचा दबाव होता की नेक्स्ट ओव्हर मध्ये समर्थला लाभलेलं यश, त्याने घेतलेला विकेट. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, पॉइंटला फिल्डर आहे, थ्रो येईल तोपर्यंत. थ्रो थोडासा खराब, थोडा खराब थ्रो, पॉइंटला फिल्डर होते. या एज मध्ये कॅप्टनशिप करणं, लीड करणं, गेमला समजणं, या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत, आणि तेच काम कॅप्टनही करतोय. फिल्डिंग पोझिशन महत्वाची आहे, त्यांना माहिती आहे एक्झॅक्ट फिल्डर कुठे आपल्याला ठेवायचं आहे. फुलटॉस बॉल हवेत केलाय, फिल्डर चेंडूच्या खाली झेल. एक मॅडन ओव्हर आली होती, त्यानंतर आलेला हा विकेट. फलंदाज बाद. धड़कने छाती में जब दुबक जाती है, पीठ थप थपा उनको फिर जगह बात बन जाती है. बावले हाथी सी हर चुनौती है रे, सामने खड़ी घूर के बड़ी आंख दिखलाती है, तो आंख you. से उसकी आंख. समर्थनं चांगला कॅच घेतलाय. फुलटॉस बॉल होता, आला की कुठेही खेळू शकले असे. भाई फुलटॉस गेंद थी, जहा चाहे वहा खेळ सकते थे. थोडीशी दुविधा में थे, मनामध्ये भरपूर काही गोष्टी चालू होत्या. अक्षित पेडणेकर आता नंबर 4 वरती अक्षित पेडणेकर.
ओ हो. बॉलिंगला प्रनिशा देखील विचार करते भाई गेंद गई तो कहा से गई. चेंडू गेला तरी कुठून गेला. विकेटमुळे थोडासा उत्साह वाढलाय मजा आलाय मॅचला देखील मजा आलाय. जे वाटलं होतं 81 धावा केल्यात मोराल थोडासा खाली होता पण या 2 विकेटनं थोडस एनर्जी आले इम्प्रेसिव्ह क्रिकेट क्लबला. रन झाल्या नाही पण मॅच रफ अँड टफ आहे. एका बाजूला समर्थ पिसे दुसऱ्या बाजूला प्रणिशा. दोन्ही बाजूला चांगली बॉलिंग चांगला अटॅक सुरू आहे. अजून एक मॅडन ओव्हर. 2 ओव्हर दोन्ही मॅडन ओव्हर त्याच्यामध्ये 1 विकेट त्याने प्राप्त केल्या. 6 ओव्हरचा खेळ संपलाय. आफ्टर 6 ओव्हर स्कोर 23 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 गडी बाद 23. मुंबई का जान रे इसकी आंखों में आंख ना डाल बच लेता है भाग ले भाग तूफान जब भी मिलता है ऐसा बारूद पैदा होता है खुदा जरा देखो दिल का सुल्तान देखो दुश्मन को ये शैतान देखो खुदा. थँक्यू डीजे. दोन गडी बाद 23. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. वरद बॉलिंग मार्कवरती वरद चौधरी तर अक्षित आणि आर्यन 2 गडी बाद 23. दोन्ही मॅडन ओव्हर. वरद बॉलिंग मार्कवरती एक छोटा आपण पाहिला तर मनीष ॲडम ज्यानं मागच्या मॅच मध्ये 5 विकेट घेतले होते. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावरनं खेळाय. ताकद आहे आर्यनकडे आणि ती दाखवणारा अफोर सौकार. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तानी. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. थँक्यू. सध्या IPL ची पण धूम चालू आहे. IPL मध्ये देखील भरपूर काही गोष्टी आहेत. 3 संघ क्वालिफाय झाले. टीम IPL मध्ये एक टीम साठी 4 टीम मध्ये लढाई आहे. आता एक जागेसाठी 4 टीम मध्ये लढाई आहे. व्हाईट बॉल. आमचा राज डीजे पण मुंबई इंडियन्सचा हार्डकोर फॅन आहे पण त्याला टेन्शन नाहीये कारण मुंबई अगोदरच बाहेर गेले. कारण मुंबईवाल्यांचं टेन्शनच गेले. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू तर कव्हरला फीड केलं थ्रो येईल. आणि ज्या टीमला कमी समजलं होते ते त्या टीम क्वालिफाय झाल्यात. सगळे सांगायचे बाबा RCB ती RCB जिंकली. ज्याला चिटी सांगायचे तर GT पण जिंकली. आणि सारेच कोण नाहीये तसे SRH पण क्वालिफाय झाली. आणि भाई जो हिलाने वाले होते दुनिया हिला देंगे वो घर पे बैठ गए. नाही चेन्नई अजून रेस मध्ये आहे. एकच टीम आउट पाहायला लागलाय चेंडू. आउट. विकेट आला आणि सेलिब्रेशन आले. हो
सेलिब्रेशन बघा, सेलिब्रेशन जबरदस्त. विकेट. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. हा विकेट बघा, रिप्ले डीबीएनच्या स्क्रीन वरती. वरद चौधरी याचा बॉल बॅकवर्ड गेला आणि पायावरती चेंडू आदळला. त्यानंतर अपील झाला. पंचांचं बोट जसं वर गेलं तसं वरच सेलिब्रेशन बघा. शेवटला जो पंच लगावला, यस, परफेक्ट सेलिब्रेशन वरद चौधरीचं. हे बघा, ॲग्रेशन होतं. दॅट्स ॲग्रेशन, सेलिब्रेशन. वरद चौधरी दाखवत असताना 3 विकेट, 28 रन सध्या आहेत. स्मित पाटकर नंबर 5 वरती बॉलिंग साठी. स्मित पाटकर ऑन बॉलिंग मार्क वरती आहेत वरद चौधरी. एक स्लिप लावलंय, विकेट आलाय. वरद चौधरी बॉलिंग मार्क वरती. एक डॉट बॉल प्रेशर वाढवलंय. या वयामध्ये अंडर 14 काही अंडर 12 पण खेळाडू आहेत या टीम मध्ये. पहिले तर 12 वर्षाचे खेळाडू आहेत, 11 वर्षाचे, 13 वर्षाचे खेळाडू देखील या टीम मध्ये आहेत. लेगस्टम्पच्या बाहेर, लेगस्टम्पच्या बाहेर, बाहेर बाहेर बाहेर, जास्त बाहेर आहेत. आणि या वयामध्ये खेळ खेळण्याची जी जिद्द आहे ती जिद्द महत्वाची आहे. जीत पाहिजे, जिंकायचं आहे आणि या जिंकायच्या उद्देशानं खेळायचं आहे. फक्त जिंकायचं आहे, फायनलमध्ये पोचायचं आहे. हलक्या हाताने खेळतोय, हलक्या हाताने खेळतोय. रन नाहीये, रन नाहीये. ऑफस्टम्पच्या बाहेर अजून एक डॉट बॉल. ओव्हर संपले. 7 ओव्हरचा खेळ संपलाय, 7 षटकांचा खेळ संपलाय आणि 7 ओव्हर नंतर स्कोर आहे 29. 60 बॉल 60 चेंडूचा खेळ आहे. 53 रन करायचे आहेत. सुरुवातीला वाटलं होतं 17 ओव्हर मध्ये 82 धावा, 5च्या खाली रन रेट होता. आता तो 6च्या जवळ गेलाय. 3 विकेट देखील आल्यात. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. चंदेरी सोनेरी चमचमता. गाणं देखील आमच्या डीजे मास्टर. असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. मैदानावरती खेळ करायचा आहे चांगला, तरच तो चॉकलेटचा बंगला मिळणार आहे. मैदानावरती खेळ करायचा आहे चांगला. दोन मॅडन ओव्हर आतापर्यंत, 2 मॅडन ओव्हर केल्यात. रिप्ले मागचा चेंडू रिप्ले पाहिला तर लक्षात येईल. प्रणिशा याचा चेंडू पडला, आत आला, ब्रेक बीट झाले होते. डॉट बॉल. बॅटच्या बाहेर कडे लागला. फिल्डिंग जबरदस्त आहे. टेस्ट मॅच सारखी फिल्डिंग लावले. हा मॅच टेस्ट मॅच नाहीये, पण आता ही टेस्ट आहे. बॅट्समनची टेस्ट आहे, कीपर बॉलरची पण टेस्ट आहे, फिल्डरची टेस्ट आहे. ही कसोटीचा क्षण आहे, टेस्ट आहे. कसं खेळणार, कशा पद्धतीनं बॅटिंग करणार, जास्त टेस्ट. अपील झालंय. अंपायर कडे पाहतात, अंपायर सांगतात ना मुन्ना कुछ भी नाही हुआ, काही नाही झाले. पण हे सगळं पाहिजे, ॲग्रेशन पाहिजे, अपील पाहिजे,
सेलिब्रेशन पाहिजे, हेच पाहिजे, तर क्रिकेट खेळताना मजा येणार आणि ती मजा मैदानावरती आले, बरोबर मजा आले मैदानावरती. विकेट, प्रत्येक ओव्हर मध्ये येऊन विकेट घेतलाय, मजा आले मॅचला. चौथा फलंदाज, चौथा विकेट गॉन. Drop 15 and lead the MC. चला फिल्डर फिल्डर आतमध्ये या. आतापर्यंत जर प्रणिशा हिच्या गोलंदाजीचा विचार करत आला तर 2 षटकं 4 चेंडू तिने हाताळल्यात, 16 बॉल आतापर्यंत टाकल्यात आणि एकही रन नाही झालाय तिच्या स्पेलमध्ये, एकही रन नाही. 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात. आता थोडासा वेळ जास्त गेला, तो वेळ कोणी घेतलाय? फिल्डिंग करणाऱ्या टीमनं. सध्या प्रेशर कोणावरती होता? बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. आणि टाइम जास्त पास केलाय, टाइम पास झालाय, तो कोणासाठी गेलेला वेळ आहे. म्हणजे जसा एखादा रस्ता असतो आपल्याला बायपास असतो, तसा टाइम पास, थोडासा टाइम गेलाय, वेळ गेलाय. लेफ्ट हँडर बॅट्समन रेहान किणी, सिली पॉइंटला एक फिल्डर आहे. हो, थोडंसं अडखळे, थोडंसं अडखळे. जो रिदम होता, जो मोमेंटम होता, त्या मोमेंटमला पकडून ठेवायचं, त्या रिदमला सोडायचं नाहीये. गोलंदाजी चांगली होते. बॅक टू द बॉलर, फिल्डिंग डॉट बॉल. अजून एक मॅडन ओव्हर येते का बघूया. 2 मॅडन ओव्हर आतापर्यंत आल्यात. प्रणिशा, शेवटचा बॉल, लास्ट बॉल, लास्ट बॉल देखील डॉट आला. एकदा टाळ्यांचा आवाज होऊ द्या प्रणिशासाठी. 3 मॅडन ओव्हर, 3 लगातार 3 मॅडन ओव्हर आणि 2 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्यात. आता वरद चौधरी बॉलिंग मार्क वरती. 1 ओव्हर 6 रन 1 विकेट त्याने प्राप्त केलाय. याच्यातनं बाहेर यावं लागणार आहे. माई क्रिकेट या क्लबला थोडासा वेगळा विचार करणं गरजेचं आहे. भाई कुछ अलग सोच दिखाइए. बॉलिंग आजचा दिवस लेफ्टीचा आहे का? एक सकाळचा दिवस गाजवलाय मनीष ॲडमनं. 5 विकेट त्याने घेतले. आता वरद पण तशीच बॉलिंग करतोय.
ऍक्शन पाहिली तरी जवळपास सिमिलर आहे. फक्त वरसची गोलंदाजी पाहिली तर जास्त फ्लायटेड आहे आणि मनीषची बॉलिंग होती ती फ्लॅटर होती, वेगवान, जास्त स्पीड जास्त जनरेट करत होते. समोर लेफ्ट हँडेड बॅटर, लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटल आहे. इनफिल्डच्या डोक्यावरनं याच करता म्हटलं होतं मागे, तो वेळ तुम्ही घेतलाय, टाइम तुम्ही खर्च केलाय, आता तुम्ही खर्च केलाय, खर्च करावी लागणार आहे. बॉर्ड लाईनच्या बाहेर चौकार. Roll up in the club and get shit cracking. थँक्यू. फ्लॅटेड वरती आत देणाऱ्या चेंडूवरती पहिला फ्रंट फूट वरती आले, बॉटम हँडचा वापर केला, 38 सर्कलला बीट केलं, मिडाऊन होता, मिडविकेट होता, त्याच्या मधला गॅप होता तो शोधलाय आणि तो शोधत असताना चेंडूला लॉंग ऑन सीमारेषा पार धाडलाय, चौकार. मध्ये 12-14 चेंडू गेल्यानंतर चौकार आलाय. त्याच्यामधले 18 बॉल तर प्रणिशा तिचे डॉट बॉल आहेत. याच्या अगोदरचा चौकार आला होता आर्यन. चार गडी बाद 34. 9व्या ओव्हरचा खेळ सुरू आहे, 9व्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 9व्या ओव्हरच्या 3ऱ्या बॉलवरती हा चौकार. परत एकदा थोड्या वेळासाठी हा खेळ थांबला होता. चला मॅच पुन्हा एकदा स्टार्ट. 34 धावा धावफलकावरती आहेत. फ्लायट डिलिव्हरी जशी बॅट फिरली होती, सूर्यवंशीची फिरते ना तशी बॅट अगदी फिरली होती. डॉट बॉल. रेहान किनी स्ट्रायकर एंडला, रेहान किनी बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा वरस चौधरी. एकाच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, एकाच स्टाईलने खेळतायत. शेवटचा बॉल. ओव्हर झाली का? शेवटचा बॉल, लास्ट बॉल.
शेवटचा बॉल आहे. 34 रन आहेत. 34 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. ऑफस्टॉनच्या बाहेर कट केलाय फिल्डिंग पॉइंटला फिल्डर. आता थ्रो करायचा का नाही करायचा या पण सगळ्या गोष्टी आहेत. 9 ओव्हरचा खेळ संपलाय. 9 ओव्हरचा खेळ संपताना 4 गडी बाद 34 धावा धाव फलकावरती आहेत. पाठलाग आहे तो 82 धावांचा. 48 बॉल 48 रन. कॉमेडी बॉक्स मध्ये हलकासा बदलाव. झहीर भाई जॉईन होतील कॉमेडी बॉक्स मध्ये. Champagne, taking bottles to the neck. शुक्रिया डीजे राज 34/4 शुक्रिया तुकाराम मंगला सर जी। तमाम क्रिकेट प्रेमी तमाम जनताओं का हार्दिक स्वागत। 48 बॉल 48 रन रिकॉर्ड मैच है। क्या मुकाबला चल रहा है। गेंदबाजों ने अभी तक बल्लेबाजों को इतना खुलने के मौके नहीं दिए हैं। टॉस गेंद ड्राइव किया कवर के पर जब तक इनको फील किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ इसको जाकर होता हुआ 35। फुल टॉस गेंद ऑन साइड पर गेंद को मोड़ दिया स्क्वालिक पर खिलाड़ी तैनात। मिसफील हुई है थोड़ी सी। गेंद डीप पर जा रही है। खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं और गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए फरार होती हुई। शुक्रिया जी। और ये मिसफील्ड के साथ गेंद बॉडी लाइन के बाहर थोड़ी सी मिसफील्ड वहां पर ये परेशानी है क्योंकि मैच अभी ये कुशल पर मुजिम मोड़ पर है और एक एक रन आपके लिए बहुत इम्पोर्टेंट है क्योंकि वहां पर आपके गेंदबाजों ने अपनी गेंदबाजी का मेहनत की है। ऑप्शन पर गेंद लिमिट आपके ऊपर से खेला। गेंद हवा में खिलाड़ी है नहीं करेगी गलती। ले लिया कैच। बल्लेबाज बैक टू डकआउट गॉन। फोर्टी 45 बॉल 43 रन रिक्वायर्ड टू मैच। ये छठा हुआ 5वां विकेट मैदान के बाहर आता हुआ जहां पर सलामी वहीं पर पहली इनिंग में भी हुई देखा। एक सलामी शुरुआत देखिए लाजवाब हुई। उसके बाद गेंदबाजी में अच्छी गेंदबाजी हुई। बल्लेबाजों को डगआउट का रास्ता दिखाया गया। बैकअप करने का मौका मिलता हुआ। पनीशा ने अच्छी गेंदबाजी की और वहां पर बल्लेबाजों को बांध के रखा है। मगर दोस्तों अब ये 60-40 वाला नहीं 50-50 वाला मुकाबला है। न्यू बैटर नेम समय न्यू बैटर मैदान के अंदर दाखिल हुए हैं। आप यहाँ पर मंजिलें तो दूर है गहरा अंधेरा है। पहाड़ को चीर कर रास्ता बनाना होगा। यहाँ पर इसके बाद ग्रीन फन ऑफ द टूर्नामेंट होगा। मगर दोस्तों ये मुकाबला ग्रीन ग्रीन ऑफ द
अब फील्ड एक्शन पर गेंद थी, गेंद को खेल दिया फाइन लेग पर। डीप पर खिलाड़ी नहीं है, गेंद जब तक वहां पर रुकेगी जब तक 2 रन पूरे कर जाएंगे। इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती रन संख्या जाकर पहुंचती हुई 41 रनों पर। अब 42 रन की और दरकार है, 82 का ये टारगेट। फील्ड एक्शन पर गेंद है, दोनों हाथ खुलेंगे, अंपायर के व्हाइट बॉल का इशारा आता हुआ। एक्स्ट्रा रन यहां पर आपको बचाने होंगे, एक एक रन इवन के बराबर है, क्योंकि दोस्तों एक एक गेंद पर अगर ये एक्स्ट्रा रन आएंगे तो ये मैच आपसे दूर होता हुआ नजर आएगा। और गुड लाइन से उछाल लेती हुई गेंद विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। और अच्छी गेंद अंदर की करीब आई हुई है गेंद, क्योंकि बल्लेबाज आगे की गेंद को पीछे खेलने गए थे बैकफुट पर, और सीधा विकेट आता हुआ। मैं प्रेम दा प्याला पी आया, मैं प्रेम दा प्याला पी आया, एक पल में सदियां जी आया। शुक्रिया डीजे राज। देवीदास और न्यू बैटर मैदान के अंदर दाखिल हुए हैं। 42 गेंदे 40 रनों की दरकार है, तुझे गाई करा मित्रांनो। 42 गेंदे और 40 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए। अच्छा ड्राइव है कवर पर, एक रन जरूर मिल जाएगा। यहाँ पर पहली गेंद पर चौथी ओवर की अच्छी गेंदबाजी कर रही थी, और उसके बाद एक रन आया है। मुझे 18 गेंदों के बाद ये चौथी ओवर वो फेंक रही है, और उसके बाद एक रन शाह वहाँ पर अपने टीम के लिए खर्चा करती हुई गेंदबाजी में। स्कोर है 43, 39 रनों की दरकार। 41 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी। ये अच्छी गेंद थी वहां पर शाह गेंदबाजी पर, और डॉट गेंद। अब 40 गेंदे 39 रनों की दरकार, और पिच गेंदी ड्राइव किया। 39 गेंदे और 39 रनों की दरकार है मुकाबला जीतने के लिए।
अच्छी गेंद थी वहां पर, गेंद गुड लाइन से उछाल लेकर तो उसे फाइन लेग क्षेत्र में जाती हुई 38 बॉल 38 रन रिकॉर्ड मैच। और बेहतरीन खूबसूरत ड्राइव किया था कवर और रीजन पर, जब तक इनको फिल किया जाएगा कोई रन नहीं। हर गेंद पर अब समीकरण चेंज और पेशा दबा होगा, क्योंकि 44 से 44 रन बने हैं। थर्टी सिक्स बॉल 38 रन रिक्वायर्ड टू मैच है। 44 रन बने, 44 रन स्कोर बोर्ड पर लग चुके हैं। थैंक यू डीजे। 36 36 बॉल 38 रन रिक्वायर्ड टू मैच। 6 ओवर का खेल अभी भी आना बाकी है। क्या ये बल्लेबाजी का वहां पर जलवा हो रहा था, वहां पर गेंदबाजी में दिशा ने अपनी गेंदबाजी का जलवा बिगड़ा है। अच्छी गेंदबाजी की और बल्लेबाजों को नाकाम किया है, कोई मौका नहीं दिया उन्होंने। 36 बॉल 38 रन रिक्वायर्ड टू मैच। फ्लाइट डिलीवरी और एक बेहतरीन कैच, वहां पर बल्लेबाज भाग छुड़ेगा और गॉन। कोई लड़की है जब वो हंसती है, कोई लड़की है जब वो हंसती है, बारिश होती है चल 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 चल। ये अच्छी गेंद और डॉट बॉल। अब वन साइड थोड़ा सा बल्लेबाजों को खुलना होगा, मगर 7 विकेट गंवा दिए हैं 44 रनों पर। 82 रनों का ये टारगेट था। छोटी रन संख्या कभी भी परेशानी करती है मैदान के अंदर। डबल बैन हुआ है, मगर वहां पर गेंद फिर से इम्पैक्ट देखा गया। गुड लाइन से उछाल लेकर पॉइंट्स पर रहती हुई
डॉट बॉल। इसके बाद ग्रीन फाइनली हमें देखने को मिल जाएगा। फ्लाइट डिलीवरी थी, ब्लॉकर से खुद के निकाला, गेंद जारी स्क्वायर पर, जब तक गेंद को फिल किया जाएगा एक रन आसानी से पूरा होता हुआ। इसी रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 45 रन बने हैं। अब बहुत दूर होता हुआ ये मुकाबला, मगर बैटिंग टीम घेर बदलना होगा। कहते हैं ना, मंजिलें दूर है, घेरा अंधेरा है, पार को चीर कर रास्ता बनाना होगा, और मंजिलें उन्हीं को मिल जाती है जिनके सपनों में जान होती है। पग से कुछ नहीं होता, हौसलों में उड़ान होनी चाहिए। फाइन लेग पर गेंद जारी है, डीप पर खिलाड़ी गेंद का पीछा करने जा रहे हैं, मगर गेंद का रोकी जाएगी, मगर 2 रन रोकने में नाकाम हो जाएंगे खिलाड़ी। पॉइंट पर गेंद को खेला गया, डॉट बॉल। ओवर नंबर 12 का खेल समाप्त हुआ है। 12 गेंदों का 12 ओवर का खेल समाप्त, 47 बने हैं। अब 5 गेंद 30 गेंदें और 35 रन की दरकार। बाजी में वहां पर 3 मॉडर्न ओवर। थर्टी बॉल 35 रन रिक्वायर्ड टू मॅच. चला थोडीशी घाई करा मित्रांनो. यानंतर फायनल सामना आपल्याकडे आहे, लक्षात ठेवा. 3 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत. अच्छी गेंद थी, गुड लाइन से उछाल लेकर पैरों पर थी, थोड़ी सी लेग स्टंप पर हल्का सा खेला, मगर ये एक एक गेंदें डॉट आएगी तो फिर वो आप पर दबाव बढ़ता हुआ नजर आएगा. गेंद को गेंद को सीमा रेखा दिखानी होगी. अब 29 गेंदें हैं, 35 रनों की दरकार. 35 रन रिक्वायर्ड टू मैच. ऑफ स्टंप पर गेंद कट कर दिया, गेंद जा रही है थर्ड मैन पर. जब तक खिलाड़ी पॉइंट से जाकर थर्ड मैन पर गेंद को रोक पाते. अब 3 खिलाड़ी एक गेंद के पीछे दौड़ते बाका अच्छा है. स्कोर आगे सरकता हुआ 48/7. 7 विकेट गंवाने के बाद टीम 48 पे पहुंची. ऐसा लग रहा था कि 82 रन आसानी से डन हो जाएंगे, मगर दोस्तों शान गेंदबाजी में अपने नाम के डंके बजाए. यहाँ पर 3 ओवर मैडम भेजी, उसमें 2 विकेट अपने नाम किए और अच्छी गेंदबाजी कर कर अपनी टीम को बैकअप दिलाया. वो बैकअप से टीम अपने इरादे पक्ष करती हुई नजर आ रही है. और पिच गेंदी ड्राइव किया, कवर पर खिलाड़ी है, क्योंकि क्रिकेट का गेंद आखिरी गेंद मैदान पर गिरती नहीं. जब तक तो कौन सी टीम आगे पड़ाव लेगी ये कहना अनुभव है रहेगा. स्टंप पर गेंद थी, ऑफसाइड खेलना चाहते, गेंद बल्ले पर आई नहीं. इसी नारंगी के तमाम रोशन होता हुआ ये खेल, उसके तमाम युवा खिलाड़ी जॉगिंग ट्रैक पर जॉगिंग करते हुए इसके बाद नेट के अंदर खेलते हुए नजर आएंगे. अंदर की करीब आई गेंद, अच्छी गेंद. वहां पर अंपायर के बाद अपील की गई, मगर अंपायर ने उसे नकारा.
इम्पैक्ट देखे जाते हैं गेंद स्टंप पर थी, लेग स्टंप पर से कितनी बाहर कितनी ऊपर, अच्छी गेंदबाजी। 48 पर 7 है। आप लेग स्टंप पर गेंद दी, गेंद को ऑन साइड पर खेल दिया है और ये मिसफील्ड है। आप गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाद। बहुत देरों के बाद ये चौका आता हुआ, टीम की अपेक्षा जागती हुई नजर आएगी और रन संख्या जाकर होती हुई 52 52। थैंक यू डीजे। 52 रन बने हैं। अब 24 बॉल्स 30 रन रिक्वायर्ड टू मैच। 30 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। 24 गेंदों का खेलना बाकी है। 52 रन आपने बनाया है, मगर अभी भी ये मुकाबला दूर है दोनों टीमों के लिए। 60-40 वाला मुकाबला है। यहाँ पर लड़ना होगा, गेंदबाजों पर हमले चढ़ाने होंगे बल्लेबाजों को, तो ये मैच बनेगा। ये बेहतरीन मुकाबला अंडर 25 लेजर क्रिकेट टूर्नामेंट जगदीश बोईर उनकी तमाम कमेटी के द्वारा इस मैदान पर, नारंगी के ऐतिहासिक मैदान पर हमें देखने को मिलती हुई। डीबीएन मीडिया इस टूर्नामेंट को कवर करती हुई एक खूबसूरत चैनल और खूबसूरत नेट क्लीन चैनल आपको देखने को मिलता हुआ डीबीएन मीडिया। क्योंकि दोस्तों अभी भी 3 सेट बैंगलोर साइड में चल रहे हैं। डीबीएन मीडिया एक बेहतरीन कवरेज कर रही है, वो भी लेजर की टूर्नामेंट को। उनका हम शुक्रिया अदा करते हैं। डीबीएन मीडिया एक बेहतरीन व्यक्ति है, एक तरफ प्रवीण बाबू और एक तरफ धनंजय मांगेला सर। या इसी दो व्यक्तियों ने इसी मैदान, इसी गांव से एक इरादा लिया और एक चैनल को खड़ा करने के बाद मेहनत परेशानी। रान बाडिल गेंदबाजी बना है। अब 24 बॉल्स 30 रन रिक्वायर्ड टू मैच है. असा सामना पाहतोय मित्रांनो. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेला पाहुण्यांचा हार्दिक स्वागत है. नारंगी के ऐतिहासिक मैदान डीबीएन मीडिया पर हमें तमाम जनता सुन रही है, देख रही है, तमाम जनताओं का हार्दिक स्वागत. एक अच्छा मुकाबला है, बिग फाइट है. फुल टॉस गेंद वी में खेला है. अगर गेंद मिडान पर, जब तक इनको मिडान पर फील की जाएगी. मिडान एक खेला. अच्छा वो गैप ढूंढना होगा खिलाड़ी को. 23-30 का मामला आ चुका है. अब अगर गैप ढूंढा जाएगा, गेंद को सीमा रेखा दिखाई जाएगी, तो ये मैच बन सकता है. क्योंकि एक एक गेंद डॉट आएगी, आप पे दबाव पड़ेगा. फिर दबाव में कोई बिगड़ जाएगा तो कोई निकल जाता है. पर गेंद जर्सी नीचे रहती हुई कट करना चाहते थे पॉइंट पर, मगर गेंद और बल्लेबाजी का कोई संबंध नहीं. गेंद विकेट कीपर के दशा में डॉट बॉल. स्कोर है 52/7. 22 बॉल्स 30 रन रिक्वायर्ड टू मैच. 22 गेंदे 30 रनों की दरकार है. ये मुकाबला बन सकता है, मगर बल्लेबाजों को विचारमंद करना होगा. और पिच गेंद बनाने के और खेलना चाहते थे, मगर सलामी छोड़ी विदा. मेन ऑर्डर टूटा, उसके बाद मिडल ऑर्डर टूटा, उसके बाद ये बल्लेबाजों पर जवाबदारी बड़ी है. मगर आप वो एक एक गेंद डॉट आएगी तो आपको पर जितना बड़ा दबाव हो जाएगा ये रन चेज करने के लिए, वो परेशानी आएगी. इसके बाद 18 गेंदों का खेल मजा. अभी टोटल 21 बॉल्स है, 30 रन आपको बनाने हैं. फुल टॉस गेंद मिस कर गए. यहां पर ये गेंद मिस करना, मगर आपके लिए फिर वहां पर मौके नहीं आते. क्योंकि क्रिकेट का महासंग्राम चल रहा है. क्रिकेट का साल में एक बार साल आता है. क्रिकेट में आप त्यौहार देखिए तो फिर वो त्यौहार साल में एक बार. ये फुल टॉस गेंद थी, मौका आया था बल्लेबाजों के पास, वो मौके को गवाया है. 52 पर 7 विकेट गंवाई हैं. अब गेंदे हैं मैदान के अंदर 20 और 20 में 30 बनाने. वो 10 का डिफरेंस है. पहले मुकाबले में भी देखा, दूसरे मुकाबले में वही हम हरकत देख रहे हैं. तो क्या बरकत मिलेगी बल्लेबाजों को. वी में खेल दिया. मिड ऑफ पर जब तक इनको फील्ड किया जाएगा, ये एक एक रन को गैप ढूंढकर एक एक रन बनाने हैं. आप 19 गेंदों में आपको ये मुकाबला जीतने के लिए 30 रन बनाने हैं. अच्छी गेंदबाजी द्वारा.
ये एक एक गेंद आपके लिए बहुत बड़ी इवेंट रखने वाली गेंद है। ये फुल टॉस गेंद है, ये भी टाइम शॉट गेंद हवा में मैदान पर खिलाड़ी है, ले लिया कैच, बल्लेबाजी की खेल को लगा दिया विराम, बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा, आइला रे आइला, आट चमाइला, आइला रे आइला, आट चमाइला, रंग चढ़ा है, रंग चढ़ेगा, बैंड बजा है, बैंड बजेगा, जश्न चला है, जश्न चलेगा, ये हो डगर वो हो डगर मैं न रुकेगा, आइला रे आइला, आट चमाइला। और एक विकेट आया है, खत्म। न्यू बैटर गए हैं, मगर अब मुकाबला थोड़ा सा दूर होता हुआ। 18 गेंदे हैं, 30 रनों की दरकार। हर ओवर में 10 रन बनाने होंगे, हर ओवर में आपको 2 बेहतरीन चौके या 2 सिक्सर तो झरने होंगे। ये मुकाबला कहाँ था, कहाँ पर आकर समाप्त होता हुआ ये नजर आया। 10 ओवर की कहानी में बल्लेबाजों ने अपने बल्लेबाजी के जलवे दिखाए थे। पृथ्वी शॉ ने वहां पर गेंदबाजी में अपने जलवे दिखाकर बल्लेबाजों को खामोश किया, खुलने के मौके नहीं दिया। अच्छी लेग ब्रेक ऑफ ब्रेक गेंद डालकर मैडन ओवर, उसके बाद विकेट लेना और फिर मैच में वापसी करना, ये बहुत बड़ी बात होती है। क्योंकि 82 का टारगेट था, ऐसा लग रहा था सभी को कि ये मुकाबला आसानी से टीम बना लीजिए, मगर गेंदबाजी वहां पर फील्डिंग का एफर्ट, गेंदबाजी क्योंकि हम छोटी रन से क्या बनाना जानते हैं, उसको डिफेंड भी करना जानते हैं, वो गेंदबाजी हमें देखने को मिली है। गेंदबाज चला, थोड़ी सी घाई करा मित्रांनो। इसके बाद फाइनल का मुकाबला आना बाकी है। 3:15 वादिल है। लिस्पिन का हमारा अच्छी गेंदबाजी, लेफ्टी हाथ की गेंदबाजों के बल्लेबाजों के लिए, और अच्छी ऑफ ब्रेक भी देखी, लेग ब्रेक ऑफ ब्रेक, क्योंकि सुबह से क्षेत्र में हमने वो मनीष को देखा, अच्छी गेंदबाजी कर अपनी टीम के लिए फाइबर पूरा किया था। ऑफ स्टंप पर गिनती हल्के से खेला, पॉइंट पर खिलाड़ी जब तक गेंद को क्लिक कर पाते, डायरेक्ट हिट करने की कोशिश थी। आप रन के लिए कॉलिंग दी गई है, आप ये क्या रनआउट का विकेट होगा, मगर नहीं, अंपायर का निशान आया, डायरेक्ट हिट, बल्लेबाज का हुआ है काम फिट, बल्लेबाज बैक टू डगआउट गॉन। Boom, boom, boom. Say boom, 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 boom. Boom, boom, boom. Everybody sing along. Boom, boom, boom. Say boom, 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 boom. Boom, boom, boom. Everybody sing along. Oh, ਅੱਜ ਰਾਤੀ ਜਾਣਾ ਮੈਨੂੰ ਪਿਆਰ ਕਰ ਲੈ, ਦੁਨੀਆ ਦੇ ਸਾਰੇ ਰੂਲ ਬ੍ਰੇਕ ਕਰ ਲੈ, ਉਹ ਸਾਡੇ ਨਾਲ ਪੂਰੇ ਤੇਰੇ ਸ਼ੌਕ ਕਰ ਲੈ, ਆ ਜਾ ਲਿਪ ਲੌਕ ਕਰ ਲੈ। Boom, boom, boom. Say boom, 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 boom. Boom, boom, boom. Everybody sing along. Oh, ਅੱਜ ਰਾਤੀ ਜਾਣਾ ਮੈਨੂੰ ਪਿਆਰ ਕਰ ਲੈ, ਦੁਨੀਆ ਦੇ ये डायरेक्ट हिट हुआ है और बल्लेबाज फ्रेम में नहीं थे वहां पर। ये आखिरी विकेट की जोड़ी मैदान पर है और ये जोड़ी क्या अब रंग लेकर आएगी ये देखना होगा, मगर आखिरी जोड़ी भी बहुत कुछ रंग लेकर आती है।
ओहो, कवर के ऊपर से खेला, गेंद जा रही है, जब तक खिलाड़ी गेंद का पीछा कर रहे हैं, 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बैटर। मगर क्या ये शॉट के साथ रन संख्या को बनाने में कोशिश हो जाएगी? इसको जाकर बताओ 56, 56 रन बने हैं। और यहाँ पर टीम ऑल आउट होती हुई, और क्या मुकाबले को जीत लिया है यहाँ पर दोस्तों। क्या लाजवाब क्रिकेट हमें देखने को मिलता हुआ। 56 पर टीम को निपट लिया गया, और ये 56 रनों पर ऐसा लग रहा था कि दोस्तों की टीम 81-82 पर एक लाजवाब। ये आप तमाम खिलाड़ी को हमारे डीबीएन मीडिया पर देख सकते हैं, कैमरे में स्क्रीन पर। अब अच्छी गेंदबाजी। कैच किसने पकड़ा था, ये नाम हमें तक पहुंचाइए हमारे स्कोरर। तनुष ने कैच को अंजाम दिया था, बेहतरीन मुकाबला जीता है। एंड सेकेंड आप देख रहे हैं, दोनों कोच ने बेहतरीन अंदाज में ये कीमा खेला है। बहुत ही बेहतरीन मुकाबला, बहुत ही अच्छी गेंदबाजी, इशादौरी, और एक अच्छा मुकाबला। अब थोड़ी देर के बाद हम दोस्तों अब आ जाएंगे आपके साथ इस टूर्नामेंट का बेहतरीन मुकाबला लेकर, वो फाइनल मुकाबला। क्योंकि दोस्तों अब 3:25 हो चुके हैं। हमारी कमेटी जगदीश बोईसर जी निर्णय लेंगे कि कब मुकाबला शुरू किया जाएगा।